तिकडं लावा म्हणजे काय होतंय सगळं सगळं काय मागं राहिले का तेवढं करून घ्या. आज जरा दूध कमी घेतो जरा 2 दिवस जरा ते असं का तुटल्यासारखं होतं तेवढं वळी झाली. हां काय अडचण नाही घाबरण्यासारखं काय नसतं त्याला काय लिक्विड आहे नाही काय तुम्ही नॉर्मल आपलं पाण्याने सगळं काय असतं ते पिळून घ्या पुसून घ्या आणि राहिलेलं दूध फक्त पिळून घ्या. जरा 4 दिवस लाल होत आहेत किंवा हे होतं काय असं आणि इकडे हाय वॉल दुधाचा वॉल बघा किती चालू आहे चक्कर आपल्याला किलो वॉल जवळ गेला असं मोडलं जवळ तुम्ही मोडलं कसं दोन मोडल्याची बाकीची नंतर आहे काय दुसरी गोष्ट काय ठरवून घ्यायचं आणि आपण ते पकडले ना हा तर पुढच्याला हा मागच्याला हे फक्त डोक्यात गडबडत नाही बरोबर चालू का तिला मोडलं तुम्ही जोडा चक्कर आलं ना बदलून घ्या बघ अशी जगाच्या वाढला की परत चाललं आवाज येईल की मग ठेवल्या जरी झाली काय करायचं पडू असंच काय जरा उभीच आहे अशा अडचणी बाबत थोडं कस्टमर का असलं तर चालतं नाही फक्त उचलून धरू नका त्याचा सोडा नको उचलून धरा हां धरून नाही करायचं फक्त गाईला असं वाटत नाही पाहिजे की तुम्ही लांब निघून गेला म्हणून ते फक्त हात राखायचा तुम्ही ताप दिल्या 4 दिवस काय तुम्हाला समजलं ना कसं जोडायचं म्हणून म्हणतं काय तुम्हाला तिचं चिकन असणार 2 दिवस एकदा शिरा दिल्या झाल्या चांगल्या हिच्यासारख्या शिरा अशा उठून दिसायला लागल्या की नाही मग जोडा काढतो कान्या वेळेला गाईला असं लगेच जोडून लेकिन पुढं काय गाय गेली की 4 दिवस असं ठेवायचं चांगल्या शिरा मोकळा झाला असं तर मग 1-2 दिवस 2-3 टायमाची धाप राहतं ना दूध यायला लागलं तर मग दूध गेली की नाही काय मग पाय बांधता येईल चांगलं पाय पाहिजे थोडा नाही तुम्ही घेऊन जाणार मागे येऊन आता माझं दूर करायचं दूर करायचं मशीनचं पण करा मशीन गेलीच हे मशीन तसं तुमचा कॅपॅसिटीचा खूप मोठा आहे हां 20 गाय आरामात ठेवायचा नाही ह्याला काय जनरेट सोय ना ही तुमच्या मला काळजी